नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. जेवण झाल्यानंतर राघव त्याच्या रूममध्ये जातो. राणीसुद्धा त्याच्या पाठोपाठ येते आणि त्याचवेळी राघवला विचारते, जर तुझी काही हरकत नसेल तर आपण एखाद्या हॉटेलमध्ये राहायचं का? आणि तुला बरं वाटल्यानंतर आपण पुण्याला परत जाऊ. त्यावरती राघव तिला सांगतो, मलासुद्धा इथे राहण्याची इच्छा नाही आहे, मात्र माझी जखम अजून पूर्णपणे भरून आलेली नाही आणि थोडी जरी हालचाल केली तरी मला त्रास होतो. त्यामुळे मी आता ट्रॅव्हलिंग अवॉइड करत आहे आणि ही गोष्ट डॉक्टरांना सुद्धा माहीत आहे. आणि राघवचे ते बोलणे ऐकून राणी नाराज होते. त्यानंतर राघवला विचारते की मी तुला प्रश्न विचारू का? त्यावरती राघव म्हणतो, प्लीज विचार. आणि त्यावर राणी त्याला विचारते, तुझ्या मनात अजूनही सिंधूबद्दल फिलिंग्स आहेत का? आणि तिच्या या प्रश्नाचं उत्तर द्यायचं हे आता राघवला कळत नाही. तो राणीला म्हणतो, खरं तर मी तुझ्या या प्रश्नाचं कोणतंही उत्तर देऊ शकत नाही, कारण सध्या मी ते इमोशनल स्टेटसमध्ये नाही. आणि त्यावेळेला राणी त्याला विचारते की सिंधू जिवंत आहे या गोष्टीबद्दल तू मला का नाही सांगितलंस? त्यावरती राघव म्हणतो, कारण मलासुद्धा ही गोष्ट माहीत नव्हती. मी खरं तर इथे सावीला आणि तिच्या आईला वाचवण्यासाठी आलो होतो, पण जेव्हा मला समजलं की सावीची आई दुसरी तिसरी कोणी नसून सिंधू आहे, तेव्हा माझी अवस्था तुझ्यासारखीच झाली होती. मलाही धक्का बसला होता. त्या क्षणी मी सिंधूसोबत काही बोललो नाही आणि विनूला घेऊन तिथून जाण्यासाठी निघालो. मात्र त्यानंतर गुलाबरावने माझ्यावर हल्ला केला आणि त्यावेळी सिंधूनेच माझा जीव वाचवला. पुढे तो म्हणतो की जर सिंधू इतके वर्ष जिवंत होती तर तिने माझ्यासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न का केला नाही? ती इतकी वर्ष कुठे होती आणि कशी होती? सावी नक्की कोण आहे? मंगेश कोण आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं मलाही मिळालेली नाहीत. आणि ते ऐकून राणी नाराज होते. म्हणते, आज आपल्या नात्याचं परत एकदा बदलणार का? असंच आता मला वाटत आहे. ते ऐकून आता राघव त्या सिंधूला आणि मंगेशला एकत्र बघितलेला क्षण त्याला आठवतो आणि तो राणीचा हात हातात घेतो की नाही मधू, आता आपलं नातं कधीही बदलणार नाही. एकदा का मला बरं वाटलं की मी आणि विनू आणि तू पुन्हा पुण्याला जाऊ आपल्या घरी आणि आपण तिथे नॉर्मल आयुष्याची सुरुवात करू. मला आता एक हॅपी मॅरेज लाईफ जगायचं आहे. या बाकीच्या गोष्टी मला माझ्या आयुष्यात नको आहेत. आणि राघवचं ते बोलणं ऐकून राणीला खूप आनंद होतो. तर दुसरीकडे सर्वजण जेवण करण्यासाठी एकत्र जमलेले असतात. थोड्या वेळामध्ये अन्वीसुद्धा तेथे येते. मात्र जेवणाच्या ताटावर बसून ती लगेच कानाला हेडफोन लावते आणि समोर मोबाईल पकडते. त्यामुळे राजश्री तिला सांगते की तू जेवण करतेस ना, मग फक्त जेवणाकडे लक्ष दे. मात्र अन्वी तिला म्हणते की आजी मला अशीच सवय आहे जेवायची. ते ऐकून रत्नाकर आणि ऋषभ तिला समजवण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा तो हॉस्टेलमध्ये होतीस तेव्हा एकटीच असायचीस ना, त्यामुळे कदाचित तुला सवय लागली असेल. आता तर आम्ही सर्वजण आहोत, त्यामुळे तू मोबाईल बाजूला ठेव आणि आमच्याशी गप्पा मार. आपण एकत्र जेवूया. तर अन्वी रागातच त्यांच्याकडे बघते. तर तिला आता बोलतं करण्यासाठी ऋषभ तिला सांगतो की तू तुझ्या हॉस्टेल लाईफबद्दल आम्हाला काहीतरी सांग. अन्वी म्हणते, खरं तर मला असं वाटायचं की माझं हॉस्टेल लाईफ इतकं चांगलं नाही आहे. मात्र जेव्हापासून मी या घरात आले ना, तेव्हापासून मला असं वाटतंय की माझी हॉस्टेल लाईफच खूप चांगली होती. कारण हे घर म्हणजे फक्त एक जेल आहे. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. रुक्मिणी तिला सांगते की अन्वी मोबाईल माझ्याकडे दे आणि जेवण करून घे. आणि अन्वी अजूनच चिडते आणि म्हणते, आजपर्यंत माझ्या डॅडने सुद्धा माझ्याकडे कधी मोबाईल मागितला नाही आणि तू माझ्याकडे माझा मोबाईल काय मागू शकतेस? तुला काय मला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते का? त्यावरती रुक्मिणी तिला सांगते की आपलं कुटुंब एकत्र आहे आणि एकत्र कुटुंबाचे काही नियम असतात आणि ते सगळ्यांनीच पाळायचे असतात. मात्र अन्वी तिचं काही ऐकून घेत नाही. रुक्मिणीला सगळ्यांसमोर उलट उत्तर देत असते आणि त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो. तर अन्वी रुक्मिणीला म्हणते की तुमचं आता वय झालं आहे ना, त्यामुळे तुम्ही सगळ्यांना कंट्रोल करणं सोडून द्या. तुमचं जे काही राहिलेलं आयुष्य आहे ना, ते शांतपणे जगा आणि दुसऱ्याला सुद्धा जगू द्या. आणि त्यानंतर ती रागातच तेथून निघून जाते. तर दुसरीकडे राघव जेवण करत नसतो. मधू त्याला समजावण्याचा प्रयत्न करत असते, परंतु राघव तिचं ऐकतच नसतं. मग विनू आता राघवला समजवतो आणि मधूला सांगतो, आई तूच बाबांना जेवण भरव. आणि त्यामुळे मधू आता राघवला जेवण भरवते. आई तूच बाबांना जेवण भरव असं मधू म्हटल्यानंतर मधूला खूप आनंद होतो. तेवढ्यात आता सिंधू तेथे येते आणि ती सगळा प्रकार पाहते आणि तिला खूप वाईट वाटतं आणि मग ती रागातच तेथून निघून जाते. तर दुसरीकडे जेवण झाल्यानंतर सर्वजण राजश्रीचं कौतुक करत असतात. मात्र राजश्री म्हणत असते, काय उपयोग, ज्याच्यासाठी मी जेवण एवढ्या आवडीनं बनवलं ती जेवलीच नाही. आणि त्याचवेळी एक डिलिव्हरी बॉय येतो आणि रत्नाकर म्हणतो त्याला की काय काम आहे तुमचं? त्यावरती तो बॉय सांगतो की मला इथे कोणीतरी बर्गर मागवला होता, ती ऑर्डर घेऊन मी आलो आहे. तर रत्नाकर म्हणतो, आमच्याकडे असं कोणीही खात नाही, आत्ताच आमचं जेवण झालं आहे. मात्र तो डिलिव्हरी बॉय त्याला सांगतो
की हाच पत्ता होता. त्यामुळे रत्नाकर पुन्हा एकदा सगळ्यांना विचारतो, तुमच्यापैकी कोणी बर्गर मागवला होता का? आणि त्याच वेळी तेथे आता अन्वी येते आणि म्हणते, मी मागवला होता, ते पार्सल माझं आहे. तर इतक्यात रुक्मिणी तिला थांबवते आणि विचारते की कोणाला विचारून हे पार्सल मागवलंस? त्यावरती अन्वी म्हणते, आता मला भूक लागली होती, मग तुमची परमिशन घ्यायची का मी? मला भूक लागल्यानंतर मी मागवलं आहे. आणि अन्वीचं ते उत्तर ऐकून ऋतुजा हसतच म्हणते की वहिनीसाहेब, ही मुलगी काय तुम्हाला ऐकत नाही. आणि रुक्मिणी अन्वीवर खूपच चिडते. अन्वीला समजवण्याचा प्रयत्न करते, मात्र अन्वी काहीही ऐकत नाही. ती रुक्मिणीसोबत वादच घालत असते. त्यावेळेला रुक्मिणीला डिलिव्हरी बॉयला सांगते की तुम्ही इथून निघून जा. त्यामुळे तो माणूस ते पार्सल न देताच तिथून निघून जातो. तर अन्वी आता अजूनच चिडते आणि ती रुक्मिणीला म्हणते, हे घर म्हणजे एक जेलच आहे आणि तू या जेलची जेलर आहेस. तुला सतत सगळ्यांना कंट्रोल करायचं असतं. तू माझ्या आईसोबत देखील हेच करण्याचा प्रयत्न केलास, मात्र तुला ते शक्य झालं नाही. त्यामुळे आता तू माझं आयुष्य कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहेस ना? अन्वीचं ते बोलणं ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. सर्वजण तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतात, मात्र ती कोणाचंही ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नसते. ती रुक्मिणीला म्हणते की तुझ्यामुळेच माझ्या आईची आज ही अवस्था आहे. तुला माझंसुद्धा आयुष्य असंच करायचं आहे का? त्यामुळे रुक्मिणीला खूप वाईट वाटतं. तर अन्वी रागातच तिच्या रूममध्ये निघून जाते. तर दुसरीकडे राघव झोपलेला असतो आणि त्यावेळी त्याला जाग येते. सिंधू त्याच्यासोबत आता खेळत असते. सिंधूला खूप आनंद झाले असतो. राघव सिंधूचा हात हातात घेत असतो आणि मी स्वर्गात तर नाही ना, याची जाणीव त्याला होत असते. सिंधू म्हणते, राघव प्लीज असं बोलू नका. आता कुठं आपल्या आयुष्याची सुरुवात झाली आहे. आपल्याला अजून खूप वर्ष एकत्र आनंदात जगायचं आहे. ते ऐकून राघव खूप खुश होतो आणि सिंधूला जवळ घेतो. मात्र त्याचवेळी सावी आणि विनू तिथे येतात. चौघेजण खेळायला लागतात. चौघेही खूप आनंदात असतात. मात्र त्याचवेळी मंगेश तिथे येतो. सिंधूचा पटकन हातात घेतो आणि तिला जवळ घेतो. आणि हे सर्व पाहिल्यानंतर राघवला धक्काच बसतो. मात्र जेव्हा त्याला जाग येते त्याला समजतं हे फक्त स्वप्न होतं. तर मित्रांनो, मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, राघव आणि राणी पुण्याला निघालेले असतात. सिंधू राघवला थांबवण्याचा प्रयत्न करत असते, मात्र राघव तिचं काही ऐकून घेत नाही आणि तो राणीचा हात हातात पकडून तिला घराबाहेर घेऊन येतो. आणि हे पाहून सिंधूला खूप वाईट वाटतं. तर मित्रांनो, मालिकेच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये